नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सदर घटना ही 1970च्या दरम्यानची असून आमच्या एका परिचितांच्या वडिलांबाबतीत घडलेली आहे. मला जशी समजली तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी लहान म्हणजे साधारण 8 वर्षाचा असेन तेव्हाचा हा एक किस्सा. आषाढाचा महिना सुरू होता. दो पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. सूर्याचे दर्शनच होत नव्हते. पाऊस एक क्षणही थांबत नव्हता. तर अशा या पावसाळ्यात एकदा मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या एका कार्यालयीन सहकाऱ्याच्या घरी आखाड पार्टीला गेलो होतो. मला मांसाहार फार आवडायचा म्हणून आणि त्या सहकार्याचाही मी खूप लाडका होतो म्हणून वडील मला घेऊन गेले होते. त्या सहकार्याच्या घरी वडिलांच्या कार्यालयातील बहुतेक सर्व लोक आले होते. मग यांच्या गप्पा, काहींचे दारू पिणे, नाचगाणी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत हे सर्व चालू होते. मस्त गावरान मटण, ज्वारीच्या भाकरी, आंबेमोहर भात, कोशिंबीर, जलेबी असं सुग्रास जेवण असल्याने सर्वच जण अगदी पोटभर जेवले होते. मी सुद्धा अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो होतो. आम्ही घरी निघालो तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता. आता नक्की जागा आठवत नाही, पण पुण्याच्या जवळचेच ते एक खेडे होते हे नक्की. मी आणि वडील कायनेटिक गाडीवरून घरी येत होतो. पावसाची रिमझिम सुरूच होती. वातावरणात गारठा होता. मी वडिलांना घट्ट बिलगून बसलो होतो. मला लघवीला लागली म्हणून वडिलांनी गाडी बाजूला घेतली. मला अजूनही आठवते की त्या रस्त्याला दोन्ही बाजूला दाट झाडी होती व रस्ता अगदी निर्मनुष्य होता. मी एका झाडाखाली घाईघाईत लघुशंका केली, कारण अंधारात या निर्जन जागेवर आम्ही दोघेच होतो. त्यामुळे भीती वाटत होती. लघवी करून मी मागे वळालो तर पाय कशाला तरी अडखळला. काहीतरी लाथाडले गेले होते. मी खाली वाकून पाहिले तर माझ्या पायाला लाल भडक भात चिकटला होता आणि बाजूलाच माझ्या पायाने उडालेली एक पत्रावळी पडली होती. त्यावरचाच भात माझ्या पायाला चिकटला होता. हे काय आहे हे मला समजले नाही. मी पाय तसाच खाली मातीत रगडून साफ केला आणि गाडीवर बसलो. घरी आल्या आल्या हातपाय तोंड धुवून लगेच झोपलो, कारण रात्र बरीच झाली होती. माझी रोजची झोपायची वेळ उलटून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीच्या वेळेला उठलोच नाही. आईने मला हलवून जागे केले तेव्हा तिला माझे अंग खूप गरम असल्याचे जाणवले. माझे डोळेही लाल झाले होते. आई माझ्या कपाळाला हात लावून पाहत होती की मला ताप आलाय का. त्यात मी जोरात तिचा हात धरला व पिरगाळू लागलो. आईने चिडून जोरात माझ्या मुस्कुटात मारली. तसा तिचा हात मी सोडून दिला व रडू लागलो. आई, मला कसं तरी होतंय, मला थंडी वाजते. आईने मला क्रोसिनची गोळी दिली व थोड्याच वेळात दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी मला तपासले व सांगितले की याला एवढासा सुद्धा ताप नाहीये, काहीही झालं नाहीये, तुम्ही काळजी करू नका, घरी घेऊन जा त्याला. आईने माझ्याकडे पाहिले. मी गालातल्या गालात छदमी हसत होतो. आईला लगेच जाणवले की हा साधा आजार नाही, हे बाहेरचे काहीतरी आहे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर आईने वडिलांना सर्व सांगितले. त्यावर वडील म्हणाले की आता तर तो ठीक आहे ना, मग पाहू परत काही झाले तर. रात्री जेवताना आई माझ्याकडेच पाहत होती आणि मीही तिच्याकडे पाहत तसेच गूढ हसत होतो. मध्यरात्रीचे 12:30 वाजले होते. आई, मी व वडील सर्वजण शांतपणे झोपलो होतो. अचानक घोगरा आवाज करत मी ताडकन उठून बसलो. रात्रीच्या शांततेत तो आवाज फार मोठा व भयानक वाटत होता. त्यामुळे आई वडील लगेच जागे झाले. मी डोळे गरागरा फिरवत विचित्र हसत काहीतरी बडबडत होतो.
भयंकर घोगऱ्या आवाजातले माझे ते बोलणे ऐकून आई वडील फार घाबरले. इतक्या रात्री आता काय करणार? वडिलांनी मला गोंजारायचा प्रयत्न करताच मी त्यांना जोराने ढकलून दिले. आईने मागून येऊन माझे हात घट्ट धरले. वडिलांनी पटकन जमिनीवरून उठून दोरीवरच्या टॉवेलने माझे हात पाठीमागे बांधले. मी जोरजोरात मसाड्या आवाजात ओरडत होतो. आईनं देवाऱ्यातला अंगारा माझ्या कपाळी लावला तसा मी शांत झालो. आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला व ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी वडिलांनी माझ्या आजीला घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. माझी आजी देवभोळी. माझ्यावर तिचा खूप जीव. ती मला घेऊन थेट गणपती चौकातल्या गणेश मंदिरात घेऊन गेली. तिथे श्री उपाध्ये हे गणपतीचे पुजारी होते. त्यांनी मला पाहिले व गणपतीजवळ जाऊन पाया पडायला लावले, पण मी जात नव्हतो. रागाने डोळे फिरवत गुरुजींकडे खुन्नसपणे पाहत होतो. गुरुजींनी मला अक्षरशः ओढत गणपतीजवळ नेले. तिथला अंगारा माझ्या कपाळी लावला, गळ्याला लावला व थोडा बळेबळेच माझ्या तोंडात टाकला. मी पुन्हा रात्रीसारखा गुरगुरायला लागलो. गुरुजींनी गणपतीच्या अंगावरच्या शेल्याने मला बडवायला सुरुवात केली. तसा मी रडायला लागलो. मला सोडा, मला सोडा. यावर गुरुजी म्हणाले की सोडतो, पण आधी तू जे कोणी असशील ते याला सोड. तुला काही हवे असेल ते सांग. तसा मी घोगऱ्या आवाजात बोलू लागलो. मी वामण्या. मला भावाने करणी करून त्रास देऊन मारून टाकले. माझ्या घरच्या गोष्टी मला सांगू वाटत नाही. तुम्ही फक्त मला यातून सोडवा. माझा आत्मा तडफडतोय. मला मुक्त करा. गुरुजींनी गणपतीचे तीर्थ हातात घेतले व काही मंत्र म्हटले आणि माझ्या अंगावर शिंपडून ते मला प्यायला दिले. सोबत गणपतीच्या नैवेद्यातली खडीसाखर खायला दिली. माझ्या हस्ते गणपतीची पूजा व अभिषेक करून घेतला. आजीला अंगारा, खडीसाखर दिली व आजपासून 3 दिवस रोज गणपती मंदिरात येऊन माझ्या हस्ते पूजा, अभिषेक व सर्व शीर्ष पाठण करून घेऊ. मग ही बाधा नष्ट होईल. बाबा तसेच या मुलाच्या पत्रिकेत हा गणपती पूजक असावा असे संकेत आहेत. कोणतेही काम करताना गणपतीचे स्मरण प्रथम करून मग काम करावे असे सांगितले. आजीने त्याप्रमाणे माझ्याकडून करून घेतले व ती बाधा नष्ट झाली. पुन्हा कधीच असला त्रास झाला नाही. हे उपाध्ये गुरुजी धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती होती. त्यांना अनेक शक्ती ज्ञात होत्या, ज्यांच्या सहाय्याने ते माणसांची संकटे दूर करत असत. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.